होता, मात्र चंद्रकांतच्या हातातून तो कॅच निसटला जातोय. एका साईडून राजा घरात आले होते, त्या कारणास्तव कदाचित तो ताळमेळ जुळला नाहीये. चंद्रकांतला असं वाटलं की टक्कर होईल की काय, या कारणास्तव तो कॅच मात्र चंद्रकांतच्या ओंजळीतून सुटला गेलाय. पहिल्या चेंडूवर पहिली संधी रमा ठाकूर सारख्या खेळाडूला या ठिकाणी चान्स मिळतोय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. वन शॉटचा इशारा पंचांचा येतोय. जरी या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या असतील तर देखील मात्र 1 धाव या ठिकाणी मात्र अधिकृत नोंदवली जाईल स्कोर बोर्डवर. किरण किरण ग्लास ठेवायला सांग. ग्लास प्रत्येक याच्यावरती पाणी जिथे ठेवलं त्यांना ग्लास ठेवायला सांग. अकाउंट ओपन झालंय. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत. विनोद प्रयत्न करतो झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जवळपास झेल होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या झाली आहे फलकावरती 3. रमा ठाकूर एक नामांकित खेळाडू, चांगली स्टार्ट चांगली सुरुवात देणारा खेळाडू आहे. रमाच्या विषयी म्हणायचं गेलं तर स्फोटक आणि घातक, म्हणजे म्हणायचं गेलं तर विध्वंसक म्हणून खेळाडू अशी ती ओळख रमा ठाकूर यांची अग्रगणी सामाजिक संस्थेमध्ये आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला तितक्याच ताकदीचा खेळाडू सतीश ठाकूर यांना तुम्ही पाहू शकाल. सापट्यांना ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अपील मैदानाच्या आतमध्ये एसटीच्या अगदी मधोमध सापडला गेला रमा ठाकूर. पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का उळा स्पोर्ट्स उळा या टीमला. रमा ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन, आउट. उम्र है 16 साल, उम्र है 16 साल, चल चल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ये पूरी जरा हेलो 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 चाल, ये पूरी जरा हेलो 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 चाल, दिल निकले है कमाल, उम्र है 16 साल, चल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ये पूरी जरा हेलो 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 चाल, ये पूरी जरा. थँक यू. उत्तम ठाकूर एक उत्तम कलावंत आहे. आणि उत्तम कलावंत मी का म्हणतोय उत्तम ठाकूर यांना, कारण आज या ठिकाणी बऱ्याचशा महिला आलेल्या आहेत आणि नक्कीच त्या सध्याच्या घडीला कुकिंग करतात, जेवण शिजवण्याचं काम ते करत आहेत. त्या महिलांच्या माहितीसाठी आज हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो खेळतोय उत्तम ठाकूर हा मराठी सिरियल मधील एक नामवंत कलावंत आहे, लक्षात ठेवा. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे संधी गमावले. जवळपास चेंडू फील्ड केला असता कदाचित नंदकुमार पेडवेकर यांना रनआउटच्या स्वरूपात उत्तम ठाकूर सारखा फलंदाज किंवा सतीश ठाकूर सारखा फलंदाज बाद करता आला असता त्या ठिकाणी. तर झी मराठी म्हणा किंवा स्टार प्रवाह म्हणा, या प्रामुख्याने मराठी जे वाहिन्या आहेत त्या मराठी वाहिन्यामुळे जे सिरियल चालतात मराठी सिरियल, त्या सिरियल मध्ये बहुतांश सिरियल मध्ये काम केलंय उत्तम ठाकूरनं. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. परिमल खारवा गोलंदाजी ट्रॅकवर, हा चेंडू मात्र वाईट दर्शविला जातोय. पंच आहेत त्या ठिकाणी मिस्टर परशुरामजी पाटील. धावसंख्या झाली आहे ती 5. वेलकम मंगेश पाटील. शॉर्ट बॉल होता, यावेळेस देखील लाईन खराब पाहायला मिळते. पंच पुन्हा एकदा दर्शवितात की हा देखील चेंडू खराब आहे, वाईट आहे. आणखीन एक धाव नोंदवली जाईल. मीरा मास्टर्स या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर मागच्या वर्षी नक्कीच या मैदानातून दुसऱ्या फेरीतून मीरा संघ बाहेर गेला होता. चांगला परफॉर्मन्स केला होता. पहिल्या मॅचला जिंकलं होतं मागच्या वर्षी आणि त्यावेळेस देखील मला तरी वाटतं पहिला मॅच खेळला होता. पहिल्याच सामन्यामध्ये मीरा संघ जिंकला होता या मैदानावर आणि आज देखील पहिलाच सामना खेळताना आपल्याला मीरा संघ पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या फेरीतून मला वाटतं पांडू संघानं मीरा संघाला पराभूत केलं होतं आणि जवळपास सेमीफायनल मध्ये तो प्रवेश केला होता. या आठवणी आहेत सगळ्या या उमेदमानच्या मैदानावरील. आज जे हे संघ या ठिकाणी खेळणार आहेत, जवळपास मला वाटतं 2022 मध्ये नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं मीरा मास्टर्स या टीमनं. हे देखील विसरता कामा नये याच मैदानावर. जे मीरा मास्टर्स देखील 2022 मध्ये रिकामी इथून गेला नव्हतं. या उमेदमानच्या स्पर्धेमध्ये म्हणायचं गेलं तर या स्पर्धेतील एखादं पारितोषिक मिराट संघाने देखील पटकावलं. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत होता. हा कॅचवर जाणं गरजेचं होतं विनोदला, मात्र कॅचवर न जाता वन बॉलच्या प्रतीक्षेमध्ये विनोद राहिला. 1 धाव इथे मिळते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झाले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती 8 धावा आणि ओळा संघाचं स्वप्न अजूनही अधुरं आहे. मी तर म्हणेल, मी कालच्या दिवसामध्ये देखील म्हटलं होतं की
कालच्या दिवसामध्ये देखील बरेचसे संघ या ठिकाणी नक्कीच आलेले होते आणि त्या प्रत्येक संघाची इच्छा होती की उमरमानच्या या स्पर्धेला आम्हाला जिंकायचं आहे हे स्वप्न उराशी घेऊन मात्र टीम या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. थोडीशी धावासंख्येमध्ये चुकी होते. दोन्ही स्कोरर ते म्हणतात की 9 धावा झाल्यात. तीन स्कोरर आहेत. धावा झाल्या तर 9. चांगली सुरुवात आहे मीरा मास्टर्स या टीमच्या अगेन्स्ट ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची. आज मोरवा संघ या ठिकाणी दाखल झालाय 2022. लक्षात ठेवा हा संघ 2022 मध्ये जवळपास फायनल मध्ये पराभूत झाला होता. 2023 ला चॅम्पियन ठरला होता मोरवा संघ. तो संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उमरमान संघ देखील तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. ज्याने 2023 मध्ये फायनल मध्ये प्रवेश केला होता मात्र फायनल मध्ये तो संघ पराभूत झाला होता. घरचा संघ, आयोजक, प्रायोजक आणि यजमान संघ हा तिसरा सामना खेळताना दिसतील तुम्हाला कोळशे टीमच्या अगेन्स्ट. आणि चौथा सामना असेल नारंगी वर्सेस नवघर. सर्वाधिक पारितोषिक नारंगी टीमने या मैदानावर पटकावले. 2024 चा चॅम्पियन, 2022 मध्ये नंबर 3 चं पारितोषिक, 2023 मध्ये नंबर 3 चं पारितोषिक हे सर्वाधिक पारितोषिक नारंगी संघाने या मैदानावर पटकावले. तो नारंगी संघ देखील या ठिकाणी दाखल होणार आहे. क्रमांक 4 चा तो मॅच असेल. इनसाइड आउटचा फटका मिस्टर स्टोकर. चेंडू प्रयत्न तर केला होता मात्र चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून निघून जातो. विश्वतरे आहेत त्या ठिकाणी. विश्वजित तरे पॉइंट रेझर मध्ये तो स्ट्रोक काढला गेला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट, 3 धावा या ठिकाणी कंप्लीट. चंद्रशेखर ओळेकर, अनेक नामांकित खेळाडू, मिलिंद पाटील, अजय आहे, अनेक नामांकित खेळाडू आज घेऊन थेट ओळा स्पोर्ट्स ओळा संघ या ठिकाणी दाखल झालाय. कारण उमरमान संघ आणि उमरमानच्या स्पर्धेच्या विषयी म्हणायचं गेलं तर कुठेतरी नक्कीच या स्पर्धेची देखील एक आगळी वेगळी ओळख आगळी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये आहे. ती एक छाप सोडले उमरमान आगरी मास्टर्स सामाजिक संस्थेनं. धावा झाल्या तर 12. सीधी बॅट, स्टेप बॅट न हा फटका खेळला साइड स्क्रीनच्या अगदी समोर. म्हणायचं गेलं तर सीधी बॅट, नो बकवास. चेंडू आउट ऑफ द पार्क, चौकार, 4. थँक्यू डीजे सॅम. महत्वपूर्ण चौकार उत्तम ठाकूर यांच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. कालच्या मॅचेस आपण पाहिल्या असाल. काल काय जबरदस्त मॅचेस झाल्या. मात्र तो एक सामना जुचंद्र वर्सेस पाणजू, 12 चेंडू 41 धावा आणि 12 चेंडू मध्ये 41 धावा त्या चेस केल्या. प्रेमनाथ पाटील या खेळाडूला विसरता कामा नये. सर्वाधिक धावसंख्या जवळपास 10 चेंडू मध्ये 420च्या त्या स्ट्राइक रेटनं, यस 450च्या त्या स्ट्राइक रेटनं 10 चेंडू मध्ये 45 धावा प्रेमनाथ पाटील यांनी या मैदानावर कुठल्या सर्वाधिक धावा एका इनिंग मध्ये करणारा तो खेळाडू ठरला. कालच्या दिवसातील प्रेमनाथ पाटील. आजचा दिवस कुणाचा असेल मात्र कालच्या दिवसातील पंकज गोंधळे यांची देखील खेळी विसरता कामा नये. 50च्या अधिक धावा पंकज गोंधळे या मैदानावर बनवल्या आहेत. कालच्या दिवसात धावसंख्या झाल्या आहे ती म्हणजेच 16 धावा. सबमरीन डिलिव्हरी, एक मी म्हणेल सरप्राईज डिलिव्हरी हाताळली गेली होती उत्तम ठाकूर साठी. चेंडू पडल्यानंतर बराचसा खाली बसतोय. बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून. आणि कालच्या दिवसात एक अपडेट दिला होता की या मैदानावर सर्वाधिक धावा एका खेळाडूच्या नावावर आहेत आणि तो खेळाडू आहे मॅन फ्रॉम नारंगी मिस्टर प्रवीण गावड. या खेळाडूला विसरता कामा नये. 2022 रोजी 127 धावा प्रवीण गावडने या मैदानावर कुठल्या होत्या. तो एक रेकॉर्ड या मैदानावरचा आहे. ती एक छाप, एक ती ओळख प्रवीण गावड यांची त्या या मैदानावर आहे उमरमानच्या. धावा झाल्या होत्या त्या म्हणजेच 17 धावा आणि काल 22 चेंडू मध्ये 63 धावा पंकज गोंधळे यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. इनसाइड आउट करायचं होतं बॅटचे. चेंडू हवेत रमाकांत भोईर जवळपास फ्लाइंग रिजन मध्ये होते. शॉट थर्डमॅन रिजन पर्यंत पोहोचले गेले. चेंडूला स्टॉप केलं. स्ट्राइक एंडला थ्रो देईपर्यंत 2 धावा, 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओळा स्पोर्ट्स ओळा वर्सेस आपण पाहतात मीरा मास्टर्स
या दोन संघांच्या दरम्यान आपण आजच्या दिवसातील पहिली मॅच पाहतोय. आज रविवारचा दिवस. हळूहळू आपण जर पाहिलं तर अनेक जे स्टँड या ठिकाणी उभारले गेले ते स्टँड भरायला सुरू झाले. दुपार झाली त्याला अक्षरशः जागा मिळणार नाहीये. जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील लवकर निघा घरातून, नाहीतर जागा मिळणार नाहीये. एकदा काय जागा भेटली तर नक्कीच तुम्ही तुमचा कार्यक्रम करू शकता. काय कॅच पकडलाय, काय कॅच पकडलाय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट, मॅन फ्रॉम मीरा, मिस्टर राजा घरत. धावा झाल्या त्या तब्बल 20 धावा आणि 20 धावसंख्येवर या ठिकाणी दुसरा फलंदाज बाद उत्तम ठाकूर परतीच्या मार्गी. मात्र भगवान पाटील साहेबांचा तो एक शब्द मला आठवला, तो खास करून गजानन डाकेसाठी वापरला जातोय. मात्र तो शब्द मी आज राजासाठी वापरतो. राजा भाऊ, राजा नाही तर मजा नाही, राजा नाही तर मजा नाही, इतकं नक्कीच मी म्हणू शकतोय. काय कॅच पकडलाय, जरा हात चेक करा, हाताला काही लावलं नाही ना. सुरेख कॅच, अतिशय देखणा कॅच या ठिकाणी राजा घरातनं पकडला. कदाचित ती क्लिप नक्कीच डीबीएन लाईव्हला मी विनंती करतो की ती क्लिप थोडीशी आपण जरा साईडला काढा आणि ती क्लिप मला पाठवून द्या, जेणेकरून ती क्लिप मी राजा घरातपर्यंत पोहोचू शकतोय. धावा झाल्या ते 20. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतो चंद्रकांत. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं. मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. उमळा गावाच्या एंडच्या दिशेनं गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज आहे आणि उमळमण गावाच्या एंडच्या दिशेनं फलंदाज मात्र त्या ठिकाणी सतीश ठाकूर सज्ज. वेलकम मुकेश, वेलकम मित्र, तुझं हार्दिक स्वागत. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मिड विकेट डीपला निघून जातोय. प्रॉमिसिंग स्ट्रोक जरी नसता तरी मात्र काही धावा हा फटका नक्कीच देऊन जाईल. सिंगल मिळेल या ठिकाणी. एक धावा संख्या झाली आहे ती 21 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच आर के मोरवा वर्सेस कांदरपडा मास्टर्स. आर के मोरवा एच संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. कांदरपडा मास्टर्स जर लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा आपण. टॉस झालाय, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलाय. बऱ्याच वेळानंतर बाउन्स पाहिला आपण. कालच्या दिवसामध्ये असे बाउन्स चेंडू आपण तितकेसे पाहिले नाहीयेत. मात्र सुरेख गोलंदाजी ब्रायडन चंद्रकांत. धावा 21. उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार चंद्रकांतना पहिला पुरस्कार मास्टर्स क्रिकेट करिअर मधील घेतला होता. दमणच्या त्या मैदानावर विसरता कामा नये. त्यावेळेस मोठा फटका, बिग हिट, चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. मोठा फटका येतोय चंद्रशेखर ओळेकर यांच्या बॅट मधून. हा 6 धावा. थँक्यू, धन्यवाद डीजे. धावा झाले 27-27. बॅटची एज आणि इथे मात्र हा मिळतोय नशिबाचा चौकार. जस्टिफिकेशनला बीट केलं. त्यानंतर फ्लाइंग स्लिप फिल्डर होते रमाकांत भोईर यांना बीट केलं आणि चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी षटकारानंतर आलेला मात्र हा चौकार. 4 धावा झाल्यात या 4च्या साह्याने. त्या तब्बल धावा फलकावर पाहायला मिळतात त्या 31 धावा 31. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. उमळमानचं मैदान मात्र उमळमानच्या मैदानाची जर खासियत आहे लक्षात ठेवा, कुठलीही धावसंख्या सेफ गणली जात नाहीये. शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका गॅप मध्ये चेंडूला खेळला गेला. प्रयत्न केला तर राजा घरातनं चेंडू लाडवण्यासाठी, मात्र तो चेंडू अडत नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 थँक्यू डीचे. धाबा झालेल्या आहेत या चौकाराच्या सहाय्यानं.
त्या म्हणजे 35 धावा. विशाल डान्स ग्रुप देखील आज आमच्या या क्रिकेट सोबत म्हणजे एका साईडला तुम्हाला क्रिकेट देखील पाहायला मिळेल आणि एका साईडला तुम्हाला डान्स देखील पाहायला मिळेल. एका साईडला क्रीडा देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि एका साईडला सांस्कृतिक कार्यक्रम देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आज चांगलाच बेत केलाय उमेदमान मास्टर्स टीमनं. म्हणजेच एन्जॉय मनोरंजन या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय. माफ करा, ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची 2 बाद 35 धावा. वेलकम महेंद्र शिंदे सर, हार्दिक स्वागत आहे आपलं. कोणाला शूज हवे असतील, कोणाला बॅट हवे असतील, सनस्क्रीन हवे असतील तर नक्कीच महेंद्र शिंदे सरांसोबत आपण कॉन्टॅक्ट करू शकता. अहमदाबाद स्पोर्ट्स म्हणजे मुंबईमधील पहिलं एकमेव ते स्पोर्ट्सचं दुकान, ज्या स्पोर्ट्सच्या दुकानातून आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील खरेदी केली आहे. रोहित शर्मा असू द्या, अशा अनेक खेळाडूंनी त्या दुकानातून खरेदी केली आहे. त्या शॉपमध्ये एक चांगली ओळख आहे महेंद्र शिंदे सरांची आणि कमी रेटमध्ये ते वस्तू आणून देत आहेत. म्हणजे जवळपास 2000ची जी वस्तू असेल ती तुम्हाला 1400 ते 1500 पर्यंत आणून देतात. ते शूज हवे असते बघा, शूज तुम्ही चेक करू शकता. आता जे शूज आणले ते कदाचित राजा आहे ना शूज आणले ते 8000चे शूज आहेत, ओझीचे शूज आहेत आणि बघू शकाल तुम्ही. हे राजाची नाहीत का? धावा झाले त्या फलकावर 35 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहू शकाल मिस्टर प्रीतम. स्विंग करायचा प्रयत्न होता, फ्लाईट घेतली, पुढे आला आणि चेंडूला उडून दिलं होतं वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. हवेत चेंडू बराच काळ होता. सुरेंद्र मात्र त्या ठिकाणी होते, मात्र सुरेंद्रला तो कॅचचा अंदाज घेता आला नाहीये. चेंडू निघून येतोय. 1 बाउन्स आउट ऑफ द रोप. चौकार 4. वेलकम आरकेचे देखील काही खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत. नरेश म्हात्रे वेलकम, हार्दिक स्वागत आहे आपलं. सिंगल इथे कंप्लीट, डबलचा प्रयत्न केला जातोय मात्र सतीश थांबवतोय. चंद्रशेखर ओळेकर यांना एकदा मिळेल. धावा झाल्यात त्या 40. विक्रम वेलकम, हरेश कुमार सगळ्यांचं स्वागत आहे. नरेश म्हात्रे आपलं देखील स्वागत. 40 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच आर के मोरवा वर्सेस आपण कांदरपाडा. आपण हा पुढचा सामना पाहणार आहोत. नाश्ता करून घ्या नरेश भाऊ, नाश्ता आहे. चौकार गॅप मध्ये खेळला गेलाय आणि ते मात्र अतिशय देखणा फटका खेळला गेलाय, कलात्मक फटका खेळला गेला. चंद्रशेखर ओडेकर यांच्या बॅट मधून आणखी एक चौकार. 4 धावा. धावा झाल्या त्या 44 धावा. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शफल झाले. नटराज मुद्रेमध्ये स्ट्रोक खेळला गेला. स्क्वेअर लेग डीपला चांगलं क्षेत्ररक्षण नंदकुमार फेडवेकर यांचं. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलंय. वेल्ड नंदू, सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. अगदी बंदुकीच्या गोळीप्रमाणे तो स्ट्रोक खेळला गेला होता. तितक्याच वेगाने चेंडू तो ट्रॅव्हल झाला होता आणि अतिशय सुंदर असा कलात्मक स्ट्रोक चंद्रशेखर ओळेकर यांच्या बॅट मधून आपण पाहिला. नटराज मुद्रेमध्ये मी का म्हटलं, कारण अक्षरशः त्या ठिकाणी स्ट्रोक खेळण्यासाठी ती नटराज मुद्रा यूज केली गेली होती. एक पाय अगदी वर घेतला होता चंद्रशेखर ओळेकर यांना. धावा झाल्यात तर 46 धावा. 46 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या वेळेमध्ये वारे वाहत नसतात, लक्षात ठेवा. 12-12:30ची वेळ जर झाली तर वारे व्हायला सुरू होतात या मैदानावर. पुन्हा एकदा चांगला फटका आहे डीप वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेंद्र म्हात्रेकडून. आणखी एक चांगला फटका. 4 धावांचा चौकार.
धावा झाल्या त्या 50. हॅलो इथं आगमन झाले आमचे बंधू सुरेंद्र पाटील यांचं वेलकम. सुरेंद्र भाऊ तुझं खूप खूप स्वागत आहे. उमलमान अग्र मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेमध्ये तुमचं मंचावरती आहे. खूप खूप स्वागत करतो. उमलमान मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे सर्व खेळाडूंना सूचित करतोय की एका जवळ बसू नका मित्रांनो. ऑफ साईडला बघा कोणीच तिकडे खेळाडू दिसत नाही. अमित घरात आता तिकडे गेल्या तिकडे 2 जण जाऊन बसायचं आहे कारण खेळाडूंना बॉल आणायला जाऊ नये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर प्लीज विनंती करतोय की ऑफ साईडला जाऊन बसा. वेलकम सुरेंद्र भाऊ आपलं हार्दिक स्वागत. धावा संख्या झाली ती 50 गाठले. 40+ ची स्पर्धा आपण पाहतोय उमरमानच्या नगरीमध्ये. 23 स्पर्धांची मालिका आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची सुरू झाली होती मित्रांनो. 30 नोव्हेंबर 2024 रोजी या मालिकेला सुरुवात झाली. 23 स्पर्धा खेळायच्या आहेत आणि जवळपास या मालिकेचा 13वा टप्पा थेट उमरमानच्या गावामध्ये येऊन थांबलाय. आणि या 13व्या टप्प्याचा मात्र हा आपण आजचा अंतिम दिवस पाहतोय. आणि या अंतिम दिवसाचा आपण पहिला सामना या ठिकाणी पाहतोय तो म्हणजेच मीरा वर्सेस ओळा स्पोर्ट्स ओळा. धावा झाल्यात 50. अंतिम षटक हाताळण्यासाठी जवळपास गोलंदाज विशू तरे. ऑफ साईडला पंच केले. डीप लॉंग ऑफ मधून प्रीतम ए पर्यंत दुसऱ्या डावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. नॉन स्ट्राइक एंडला अचूक थ्रो पाहायला मिळत नाही त्या ठिकाणी. या नक्कीच 2 धावा मिळतील. 2 धाव्यांना धावसंख्या झाली ती 52. या मैदानावर 50-60 कुठेतरी समाधानकारक स्कोर आपण मानू शकतोय. मात्र 70-80 धावा जर झाल्या तर थोडस डोकेदुखी असते. मात्र कुठलीही धावसंख्या या उमरमानच्या मैदानावर सेट नाहीये इतकं मी निश्चित आणि ठामपणे सांगू शकतोय. 52 धावा. शॉर्ट बॉल पुल केलाय मात्र प्रॉमिसिंग पुलचा फटका पाहायला मिळत नाहीये. 1 बॉल चेंडूला फील्ड केलं गेलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फक्त आणि फक्त 1 धाव मिळाला फटक्यावर. धावा झाल्यात त्या 53. यामध्ये सीधी बॅट और नो बकवास. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी साइड स्क्रीनच्या समोर म्हणजे आमचे मित्र स्वर्गीय हरीश घरत यांना मात्र मानवंदना देऊन तो चेंडू निघून जातोय. 6 धावा षटकार. एक कदाचित मी तर म्हणेल चंद्रशेखर ओळेकर यांच्या बॅट मधून ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल हरीश घरत यांना. का स्ट्रोक खेळला गेलाय. अतिशय सुंदर स्ट्रोक. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्रॉस बॅट स्ट्रोक पाहिलाय. गॅप मध्ये चेंडू इथे देखील थांबणार नाहीये. चंद्रशेखर ओळेकर ऑन फायर. षटकारानंतर मात्र हा फायर मिळतो चौकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा तब्बल पोहोचल्या गेल्या आहेत त्या 63 या धावांवर. थँक्यू. जे 2 संघ या ठिकाणी आलेत मोरवा आणि कांदरपडा तर फक्त 10 मिनिटं थांबा. तुम्हाला नाश्ता नक्कीच दिला जाईल. 10 मिनिटात पुन्हा एकदा नाश्ता रेडी होतोय. 63 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. कारण उमरमानचं हे नगरी आहे. उमरमानची ही स्पर्धा आहे त्याच्यामुळे नाश्ता संपला तरी देखील नाश्ता कमी पडू देणार नाही. आणखीन एक बिग हिट. सर्वात लॉंगेस्ट स्ट्रोक खेळला गेलाय चंद्रशेखर ओळेकर यांच्या बॅट मधून. 6 धावा.
थँक्यू. 11 चेंडू आणि 34 धावसंख्येवर खेळतोय चंद्रशेखर ओळेकर. 12 चेंडू आणि 40 धावसंख्येवर चंद्रशेखर ओळेकर खेळतोय. जवळजवळ विचार केला तर नेल्सन फिगर म्हणू शकतो. कास्टूक खेळ आहे, कास्ट क्रिकेटचा फटका खेळ आहे. 40+ क्रिकेटमध्ये या प्रकारचे फटके तुम्हाला पाहायला मिळू शकतील. आणखीन एक चौकार, आणखीन एक चौकार. धावा झाल्या त्या तब्बल चंद्रशेखर ओळेकर यांच्या 44 आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती जवळजवळ 73. कालच्या दिवसामध्ये आपण प्रेमनाथ पाटील यांच्या बॅट मधून एका इनिंग मध्ये 45 धावा पाहिल्या. 10 चेंडू मध्ये आजचा दिवस गाजवलाय चंद्रशेखर ओळेकर यानं आणि 12 चेंडू मध्ये आज 44 धावा कुठल्या आहेत. 13 चेंडू मध्ये 44 धावा कुठल्या आहेत चंद्रशेखर ओळेकर यानं 338च्या स्ट्राईक रेटनं. वेल चंदू, बॉल प्ले. 74 धावा विजयासाठी मीरा मास्टर्स या टीमला. धावसंख्या जरी ही मोठी असली तरी देखील धावसंख्या मी तर म्हणेल या उमरमानच्या मैदानावर सेफ नाहीये. काही करू शकतात. चला यावरी आपण विशाल डान्स ग्रुपच्या दिशेनं. हॅलो, उपस्थित आहेत श्री सुरेंद्र काशीनाथ पाटील यांचा आम्ही उमरमान अग्री मास्टर्स क्रीडा सामाजिक संस्था हार्दिक स्वागत. मी अध्यक्ष पूर्वेश बरोबर विनंती करतोय की सुरेंद्र काशीनाथ पाटील आपण सन्मान सत्कार करावा. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. क्लोजअप अजय. माझ्या
धन्यवाद विशाल डान्स गाईड. आमच्या आता उमेमा अग्नि मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था नेहमीच नवीन नवीन उपक्रम राबवत असते. यावर्षी सुद्धा आम्ही अशा क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणे आणि चांगली कामगिरी केली त्याबद्दल आम्ही सत्कार करत आहोत. आमच्यात उपस्थित आहेत समीर मुरलीधर पाटील. हे नवी मर्चंटमध्ये इलेक्ट्रिकल टेक्निकल ऑफिसर म्हणून नियुक्त. त्यांचा उमेदवार अग्नि मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था सत्कार करीत आहे. समीर मुरलीधर पाटील, मी अध्यक्षाला विनंती करते की त्यांना सन्मान चिन्ह, मानाची टोपी आणि गुलाब पुष्प देऊन त्याचा सन्मान सत्कार करावा. समीर, तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. असंच आपल्या उमेदवार गावाचं आपण नाव रोशन करत राहावं. सगळ्यांना शुभेच्छा देतोय. निम्न उपक्रम आपली उमेदवार अग्नि मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था राबवत असते आणि याच हा आपला एक ज्वलंत उदाहरण आपल्या समीर मुरलीधर पाटील याचा सन्मान सत्कार करत होतोय. मंडळाचे अध्यक्ष गिरीश पाटील यांच्या हस्ते त्यांना मानाची ट्रॉफी, वारकरी संपे टोपी आणि गुलाब पुष्प देऊन त्याचा सन्मान सत्कार केला जातो. खूप खूप अभिनंदन समीर आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. उपस्थित आहेत आमच्यात रमेश म्हात्रे, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान सत्कार करतो. मी प्रकाश पाटील यांना विनंती होते की रमेश म्हात्रेचा आपण सत्कार करावा. तसेच विशाल डान्सचे ग्रुप आपले रमेश म्हात्रे यांचा आपण सन्मान सत्कार करावा. आमचे धडाडीचे कार्यकर्ते आणि रमेश म्हात्रे यांचा सन्मान सत्कार करतात सदस्य प्रकाश रामभाऊ पाटील. धन्यवाद. चला, धन्यवाद. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन उपक्रम घेऊन ही स्पर्धा नेहमी आपल्या भेटीसाठी आली आहे आणि यावर्षी नक्कीच ज्या गावातील विद्यार्थी असू द्या किंवा काही मुलं असू द्या ज्यांनी नावलौकिक केले अशा मुलांचा सन्मान या ठिकाणी केला गेला आहे. आणि खरोखर सॅम, मला वाटत नाही की तू नेव्ही मर्चंट मध्ये आहेस, कारण तू कालपासून डीजे ऑपरेटिंग करतोस आणि ज्यावेळेस तुझा उल्लेख केला, अरे चांगली गोष्ट आहे. नेव्ही मर्चंट मध्ये जाऊन देखील इलेक्ट्रिक डिपार्टमेंट ना, यस, इलेक्ट्रिकल टेक्निकल ऑफिसर्स आहेस तू. वा, क्या बात आहे, वेल डन. अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. 70 धावा, माफ करा 74 धावा विजयासाठी आहेत आणि या 74 धावा पूर्ण करण्यासाठी सुरुवात दणक्यात करायची आहे मीरा टीमला. त्या कारणास्तव एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय, तो म्हणजे नंदकुमार पेडवेकर. आणि त्यांच्या सोबत असतील टीम कॅप्टन, म्हणजे म्हणायचं गेलं तर कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं आपण म्हणू शकतो. रमाकांत भोईर यावेळेस ओपन करण्यासाठी येत आहेत स्ट्राईक एंड वर. वेलकम नोवेल सुनेकर, कंदरबाई टीमचे खेळाडू आहेत, त्यांचे इथे आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला, टीम कॅप्टन आला असतं तर या ठिकाणी पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळायला प्रयत्न तर करावे लागतील चेंडू अडवण्यासाठी, मात्र चेंडू अडत नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. मगाशी आम्ही सकाळी जेवणाच्या मंडपात ज्यावेळेस होतोय त्यावेळेस चंद्रशेखर ओळेकर आमच्या समित होते, विश्वास मुकादम आमच्या समित होते. त्यावेळी चर्चा झाली की रमाकांत भोईर यांची विकेट मिळवणं खायची गोष्ट नाहीये आणि समोर कोण आहे रमाकांत भोईर यांच्या, तर चंद्रशेखर ओळेकर आहेत, लक्षात ठेवा. आणि खरोखरच खूप चांगली खेळी आतापर्यंत रमाकांत भोईर यांची आपण पाहिली. 6 धावा रमाकांत भोईर यांच्या अकाउंटवर आणि टीमचं खातं देखील आपण पाहतो चौकारांना ओपन केलं होतं रमाकांत भोईर यांना. शपल होऊन यावेळेस ऑफ साईड चेंडूला ट्रॅव्हल केले.
ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला गेला डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये ज्ञानेश्वर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी मिळेल. धावा झालेले आहेत त्या 7, धावा करायच्या आहेत त्या 74. म्हणजे जर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट तब्बल 74 करायचं असेल पंकज तर जवळपास 14 पूर्णांक म्हणजे 14 ते 15 धावा तुम्हाला पर ओव्हर मध्ये कराव्या लागतील. एक पारितोषिक आलंय विशाल डान्स ग्रुपसाठी. जो डान्स सादर केलाय त्या डान्ससाठी आमचे बाजूला आमचे मित्र आहेत मयूर राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक केलंय. दिनेश भाऊ हे 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना द्यायचंय विशाल डान्स ग्रुपला. भरपूर माहिती विशाल डान्स ग्रुपच्या विषयी नक्कीच मी देईल या पूर्ण दिवसामध्ये. चांगला फटका डीप लॉंग ऑन ला कॅच मात्र त्या ठिकाणी होतो ड्रॉप. रमा ठाकूर आहेत. हवेत चेंडू खेळला गेला होता. बराच काळ चेंडू हवेत होता आणि रमा ठाकूर अगदी त्या कॅचच्या खाली देखील आले होते. मात्र ओंजळीतून तो ऐन वेळेवर चेंडू मात्र निसटला गेला. चला टीम कॅप्टन आलेत का? कांदरपडा टीम कॅप्टन आलेत का? सचिन मग तू टॉस कर. धावा झाल्या त्या 8 धावा. वेलकम कांदरपडा संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. टीम कॅप्टन ऑन द वे आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका सेफ मध्ये लँड होईल. मागे बलवा आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोडक्शन साठी. चांगलं क्षेत्ररक्षण बलवाकडून चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा इथे काही थांबत नाहीये. या पटकावर 2 धावा कंप्लीट करतो रमाकांत भोईर. धावा झाल्या त्या 10-5 चेंडू मध्ये 10 धावा आल्या आहेत. म्हणजे अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून एखादा चौकार जेणेकरून रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवता येईल मीरा मास्टर्स या टीमला. दिनेश पाटील कास्टोके आम्ही म्हटलं इथून एखादा मोठा फटका. विश्वास मुकादम प्रयत्न करतात जिंकणार कोण? विश्वास मुकादम की चेंडू. कलात्मक फटका स्वीपचा फटका चंद्रशेखर ओवळेकर यांच्या अगेन्स्ट टेक्निकल स्ट्रोक खेळाय रमाकांत भोईरनं. चौकार 4. आजकाल जवानी पोऱ्याना आजकाल जवानी पोऱ्याना लाज नाही वाटे अपोऱ्याना लाज नाही वाटे अपोऱ्याना अर्ध्या क्लेशी तयार होताना या नाटन पडावला अर्ध्या क्लेशी तयार होताना. हॅलो चला मोरवा कॅप्टन आणि कांदरपडा कॅप्टन या टॉस करायसाठी येतं. हॅलो हॅलो मी सुरेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपण टास्का बॉस मध्ये यायचं. टॉस उडवायचा आहे. चला दोन्ही टीम लवकर या. टास्का बॉस मध्ये या चला लवकर. हॅलो हॅलो चला मोरवा मास्टर्स कॅप्टन येऊ दे. दोन्ही कॅप्टन मोरवा कांदरपडा चला लवकर या. आजच्या दिवसांचा दुसऱ्या सामन्याचा टॉस चालू आहे. आता टॉस का बॉस मध्ये दोघांना पण शुभेच्छा खूप खूप. हा दोघांचा सत्कार करून घ्यायचा आहे. सत्कार टोपी आमची खासियत मांजी ती म्हणजे गांधी संप्रदायाची टोपी तर आम्ही दरवर्षी देतोच. कारण टोपी घातली पाहिजे. कारण गांधी संप्रदायाची टोपी आहे. आपली वारकरी संप्रदायाची टोपी आहे. पुष्पगुच्छ आणि फूड बास्केट टीमसाठी असं कांदरपाडा संघ आमचे आगरकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा संघ आहे. आणि मोरवाचा संघ म्हणजे माझे सासूरवाडीचा संघ दरवर्षी येते. फायनलला पण येते आमचे सासूरवाडी संघ. सासूरवाडीचा संघ फायनलला आला की बायकांना पण बरं वाटते आमचे. ते आपण खुश होतो निघाल. आता टॉस सुरुवातीसाठी आले आमचे बंधू सुरेंद्र पाटील. टॉस भाऊ घ्या बॅट आणि बॉल.
आमचा कॅप्टन काय मेहनत करते बघायला. अजून मेहनत तिसरी मॅचची करायची आहे. आता कोण बोलते दाखवू नको ये ना दाखवायचं नाही पुढं नाही नाही सॉरी बॅटनं बॉल आहे बॅटनं बॉल बोला बॅट आईले आमचं मग सासवाडीचा संघ जिंकलाय. बॅट आईले काय दिसेल भाऊ 2 मिनिटात देतो निर्णय. यांशी विचारा टाइम नाही लागायचा यांना पटकन निर्णय घ्यायचा. क्षेत्ररक्षण घेतो फिल्डिंग करतील क्षेत्ररक्षण घेतील. समोरचा संघ आहे तो आपल्या अध्यक्षाचा संघ आहे. दोन्ही संघ मिळून काय करायचं माहिती आहे का मॅच सारखी खेळायची आहे. कारण उन्हाचा फारा एवढा तापलाय की डोक्यावर तापतील पण आपण मिठाग्रहण काम केलेली माणसं आहो मग आपल्याला काही फरक पडणार नाही. तर तुम्ही बॉलिंग घेतले तर यानं तुम्ही किती धावा संख्येपर्यंत थांबवाल 50 धावांच्या आतमध्ये 50 धावाच्या आतमध्ये थांबाल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भाऊ. त्यांनी बॅटिंग घेतली बॉलिंग घेतली. तुम्ही बॅटिंग मध्ये किती धावा कराल 60च्या आसपास जाऊ मी. वाह हेच ऐकतो तुम्हाला ती शेर आहे तुम्हाला 1.25 शेर असं तुम्ही दाखवून दिले. 60 ते 65 तुम्ही करणार. त्याला तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. मॅचसाठी मी सुरेंद्र पाटीलला विनंती करतो की आपण व्यासपीठावर संपन्न होता. ओव्हर टू भरत भाऊ. धन्यवाद दिनेश पाटील. उमयमान आगरी मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि एक दिग्गज समालोचक आहेत. अनेक फरमाईश आहेत कारण आगरी समालोचक म्हणून एकमेव ओळख ती म्हणजे दिनेश पाटील यांची आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. धावसंख्या झाली ती 16. चांगला चेंडू आहे यावेळेस नक्कीच वापसी करतोय मी तर म्हणेल ओळा स्पोर्ट्स ओळा संघ. नाणेफेकीचा कौल झाला. आर के मोरवा टीमने नाणेफेक जिंकले आणि तिथे क्षेत्ररक्षण स्वीकारले आर के मोरवा या टीमनं आणि कांदरपाडा टीमला प्राचारण केलंय बॅटिंग करण्यासाठी. मगाशी मी म्हटलं होतं की राजाभाऊ जो कॅच तुम्ही पकडलाय तो त्या कॅचची व्हिडिओ कदाचित नक्कीच डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून व्हायरल केली जाईल आणि ती व्हिडिओ व्हायरल झाली आहे. बघा अजून तुमची मॅच देखील संपली नाही आणि तुमच्या त्या कॅचची व्हिडिओ देखील व्हायरल झाली. आम्ही मिरकर या ग्रुपवर देखील ती व्हिडिओ गेले आणि मी पर्सनल तुम्हाला देखील ती व्हिडिओ पाठवले. ऑन साइडला चांगला फटका कोलवा टप्प्याला चेंडू खोदून काढलाय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू स्टॉप केलाय. बलवा आहेत बेस्ट फिल्डर आहेत ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचे. चांगला चेंडू स्टॉप केला त्या ठिकाणी बाउंड्री लाईन जवळ 2 धावा ते मिळतील. या खेळाडूवर सर्वस्व विश्वास. ज्याप्रमाणे जी बॅटिंग केली चंद्रशेखर ओळेकर यानं 13 चेंडू मध्ये तब्बल 44 धावा. तशाच प्रकारे हा फलंदाज आहे चंद्रकांत. अतिशय सुंदर फटका आहे मात्र डीपला बलवा आहे. चेंडूला थांबवू शकला नाहीये. इन टू द गॅप चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती 24. आज विशाल डान्स ग्रुप कडून देखील चांगलं मनोरंजन प्रेक्षकांचं सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी केलं जात आहे. मात्र विशाल डान्स ग्रुप यांच्याविषयी माहिती द्यायची तर 2017चा तो काळ विसरता कामा नये. 2017च्या IPL मध्ये लक्षात ठेवा त्या IPL मध्ये मात्र आपण विशाल ढोल ताशा पथकाला देखील पाहिलं होतं. त्याच पथकातील एक अविभाज्य घटक मी म्हणायचं गेलं तर विशाल डान्स ग्रुप. या सगळ्या आठवणी आहेत. विशाल डान्स ग्रुपच्या विषयी देखील माहिती देईल मी तुमच्यापर्यंत. विशाल ढोल ताशा पथकाच्या विषयी देखील माहिती देईल कारण ही आपले भूमिपुत्र आहेत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 24 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास 2013 लोकार्पण विजेता ठरला होता विशाल डान्स ग्रुप. हा देखील एक विक्रम विशाल डान्स ग्रुपच्या नावावर आहे. लक्षात ठेवा 4 मे 2017 रोजी राष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा विजेता देखील विशाल डान्स ग्रुप ठरला होता. असाच विशाल डान्स ग्रुप आज आपल्या सोबत जुळलाय या क्रिकेटच्या स्पर्धेसोबत. धावा झाल्या ते तब्बल 24 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. मानव पाटील आमचे समित स्कोरिंग करण्यासाठी आहेत ज्यांनी जवळपास 10वीच्या त्या परीक्षेमध्ये 98% काढले होते. लक्षात ठेवा हा देखील एक अभिमान आहे. मी तर म्हणेल खरोखरच हा उमयमानचा गौरव आहे. मानव पाटील म्हटलं तर वाईटचा इशारा पंचांचा.
धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावा होत आहेत त्या 25. बॅकचेज बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता राजे यांचा. प्रयत्न करतायत विश्वास. क्या बात आहे, विश्वासनं विश्वास सार्थक केलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जीवाची आकांक्षा केली होती. श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हार पत्करली नाहीये. बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडू स्टॉप केला. वेल डन विश्वास. क्या बात आहे. वयोवर्ष जर पाहिलं आपण तर 50च्या पलीकडे आणि अक्षरशः 18 वर्षाचा मुलाला लाजवेल अशा प्रमाणे कामगिरी करून दाखवले विश्वास मुकादम यांना. वेल डन विश्वास भाऊ, काय क्षेत्ररक्षण केलंय. धावा झाल्या त्या 28. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते आणि ती इथे अडवले विश्वास मुकादम. चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. ओळा स्पोर्ट्स ओळा अक्षरशः मित्र म्हणेल बरेचसे चौकार अडवण्याचं काम ओळा स्पोर्ट्स ओळा टीमने केले मीरा मास्टर्सच्या अगेन्स्ट. धावा झाले 33. जेपीचा मुलगा सकाळपासून बॅट बॉल घेऊन आहे. तू 35चा कधी होशील. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. कदाचित पिचिंग जर पाहिले आपण तर आउटसाइड ऑफ स्टंप पंच वर्षवितात. पायावर चेंडू आदळतोय. लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. धावा संख्येत भर धावा झाल्या त्या म्हणजेच 31-31. वेलकम. काढा फोटो काढा. तुमच्यासाठी ट्रॉफी ठेवल्यात. काढा फोटो तुम्ही. आम्ही फोटोग्राफर पण आणलाय, टेन्शन घेऊ नका. पण आता तो सध्या फिल्डिंग करतोय. महिला वर्गांचा चांगला सपोर्ट असतो या स्पर्धेला. मात्र पूर्वीचे दिवस असतात मुकेश. पूर्वी आपण ते खापरपोले खाले होते, जवळा खाला होता. आता काय खायचे असतील तर पाव खा, आम्हाला वेळ नाही खापरपोले खायला. आता कदाचित डिमांड वाढलेत. धावा संख्या या विकेट नंतर आपण पाहतोय मीरा मास्टर्स या टीमची 31. लॉस ऑफ 3 विकेट ऑन द बोर्ड. या ऐकूया सुमधुर गीत, त्यानंतर येऊया त्या मॅचच्या दिशेनं. डीजे थँक्यू आणि थँक्यू धन्यवाद डीजे सॅम. धावा झालेल्या आहेत त्या 31-31. लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 31 धाव संख्येवर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले आहेत मीरा मास्टर्स या टीमचे. तिसरं षटक प्रगतीपथावर 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आहे. फक्त शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील. विशाल डान्स ग्रुपच्या बद्दल माहिती द्यायची गेली तर 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली या ठिकाणी राजपथ येथे कोळी सांस्कृतिक दर्शन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं होतं, लक्षात ठेवा. आणि विजयी पारितोषिक तब्बल 145 हे आहेत. त्याहून अधिक असतील. ती जुना रेकॉर्ड माझ्याकडे आहे विशाल डान्स ग्रुपचा. आणि मला वाटतं यावर्षी देखील त्यांनी ते प्रतिनिधित्व केलं होतं विशाल डान्स ग्रुपनं आपल्या जवळपास महाराष्ट्राचं दिल्ली राजपथ या ठिकाणी. आणि आता कदाचित मला वाटतं ही पारितोषिकांमध्ये वाढ झाली असेल. 145च्या पलीकडे पारितोषिके गेली असतील विशाल डान्स ग्रुपची. ती माहिती नक्कीच आमच्यापर्यंत दिली जाईल. धावा झाल्या ते 33. 250 बघा माझ्याकडे हे अजूनही तुझ्याकडचा तू दिलेला सांभाळून ठेवलं बघ. किती वर्षाचा आहे कागद. क्या भाग आहे. दिल्ली या ठिकाणी गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये ही नोंद झाली. विशाल डान्स ग्रुपचे अभिनंदन. विशाल डान्स ग्रुप कौतुक असेल तुमचं. भरपूर विजेता पद ही या ग्रुपकडे आहेत. 250 विजेते पद आहेत, विचार करा. आणि विशाल डान्स ग्रुप म्हणजे तुम्हाला जर एखादा कार्यक्रम तुम्ही जर आयोजित केला असेल आणि त्या ठिकाणी जर पाणी घेऊन जा मैदानात, तुम्हाला जर डान्स
डान्सचा कार्यक्रम नृत्याचा कार्यक्रम तुम्हाला आयोजित जर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच विशाल डान्स ग्रुप सोबत कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी योग्य दरात ते तुम्हाला डान्स ग्रुप तुम्हाला नक्कीच तो कार्यक्रम करून देतील. धावा झाले त्या 33 धावा पळकावर. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 41. कंपॅरिझन जर आपण पाहिलं दोन्ही टीमच्या तर कंपॅरिझन मध्ये इतकाचा फरक नाहीये. जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस ओळा स्पोर्ट्स ओळा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता त्यावेळेस 3 षटकांमध्ये ओळा स्पोर्ट्स ओळा टीमची धावा संख्या होती 35. दोन्ही टीमचं आपण कंपॅरिझन पाहिलं तर. आणि या ठिकाणी मीरा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि 3 षटकानंतर मीरा संघाची धावा संख्या आहे ती 33. म्हणजे इतकाही फरक नाहीये कंपॅरिझन मध्ये. मात्र षटक क्रमांक 4 आणि षटक क्रमांक 5 जवळपास षटक क्रमांक 4 प्रीतमला 15 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि षटक क्रमांक 5 अंतिम षटक विश्वजित तरे यांना 23 धावा. म्हणजे शेवटच्या 12 चेंडूमध्ये 38 धावा आल्या होत्या. अशा प्रमाणे कामगिरी करायची आहे. तिथे 38 आल्या होत्या शेवटच्या 12 चेंडूमध्ये. या ठिकाणी तुम्हाला करायचे किती आहेत? 41 करायचे आहेत 12 चेंडूमध्ये. ऑफ साइडला अप्पर कटचा फटका खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. आज विश्वास मुकादम आणि विश्वास मुकादम फ्रेम मध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय. अतिशय सुंदर. चेंडूला अडवलंय. कालच्या दिवसामध्ये 12 चेंडूमध्ये किती धावा चेस झाल्या होत्या? 41 चेस झाल्या होत्या. इथे देखील 41 करायचे आहेत. धावा झाले आहेत. फक्त दिवस उलटलाय. इतकाच वेळ गेलाय. लक्षात ठेवा जास्त देखील वेळ गेला नाहीये. कालच्या दिवसामध्ये धावा झाल्यात त्या 12 चेंडूमध्ये 41 धावा. जोचिंद्र टीमच्या अगेन्स्ट धावा 34. चांगला फटका आहे. इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. दन 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 करत निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. थँक्यू. धावा झाल्या त्या 38. आज कदाचित नवीनचा स्टेटस पाहू नका. 50च्या वर स्टेटसला फोटो असतील नवीनच्या. 38 धावा फलकावर. मॅच संपली नाहीये. चंद्रकांत एका साईडला चंद्रशेखर आपण पाहिला होता. या ठिकाणी मीरा मास्टरचा चंद्रकांत खेळपट्टीवर आहे. तोपर्यंत मॅच संपली नाहीये. दूधाई तलवार मैदान के अंदर. बारी बारी अब प्रीतम की बारी. काय स्ट्रोक खेळ आहे. अतिशय देखणा फटका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. 6 षटकार. थँक्यू. नाश्ता आला आहे. जे नाश्ता करायचे असतील खेळाडू नाश्ता करून घ्या. नाश्ता रेडी आहे. गफलत 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 गफलत. इथे इतकंच म्हणू शकेल. खाया पिया कुछ नाही. गिलास तोडा 12 ना. हा चेंडू खराब तरी देखील 4 धावा मोजाव्या लागल्या. एकूण चेंडू न टाकता या ठिकाणी ओला स्पोर्ट्स ओला टीमनं मोजले आहेत 5 धावा. त्यामुळेच म्हटलं ना की खाया पिया कुछ नाही गिलास तोडा 12 ना. 49 धावा फलकावर. उमेदमानचं मैदान बघा. विचार करा 74 धावा आहेत आणि 74 धावेला नक्कीच या ठिकाणी 74 धावेचा योग्य तो पाठला मीरा मास्टर्स टीम कडून केला जातोय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. इनसाइड आउट. हा देखील चेंडू गॅप मध्ये आहे. प्रयत्न करतो फिल्डर त्या ठिकाणी. काय पोहोचेल का त्या चेंडूला अडवण्यासाठी. 2 धावा तर कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अडवला गेला स्वीपर पॉइंट डीपच्या दिशेनं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत 3 धावा कंप्लीट. मॅच मध्ये आले मजा. मॅच मध्ये आले रंगात. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 52. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा करायचे 22. 8 चेंडू मध्ये 21 धावा झाल्या होत्या. या ठिकाणी 8 चेंडू मध्ये 22 करायचे. रमागंभीर बोला. काय बोलताय. ब्रायन आहे. टेन्शन घेऊ नका ब्रायनचं. सध्या मॅच कडे लक्ष द्या. ब्रायनच्या बॅग मध्ये काहीतरी आहे वाटतं तुमच्याकडे. शॉर्ट बॉल
पुलचा फटका डीप मध्ये बलवा आहे. बेस्ट फिल्डर मी खास करून ओळा स्पोर्ट्स सोडा चुकी होणार नाहीये. महत्वपूर्ण विकेट चंद्रकांत यांची खेळी समाप्त. आउट. चंद्रकांत या ठिकाणी बाद होतोय आणि त्यांच्या जागी आपण पाहतोय विश्वजीत तरे. आणखीन एक स्फोटक आणि घातक खेळाडू. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 22 धावा. 7 चेंडू 22 धावा मॅच मध्ये आहे अजूनही रंगत. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. इथून हा चेंडू डॉट आला तर नक्कीच 6-22 होईल आणि इथून या चेंडूवर एखादा मोठा फटका मयूर जर आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल मीरा मास्टर्स या टीमची. त्याच्यामुळे नक्कीच हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. एका साईडला मीरा तर एका साईडला ओळा स्पोर्ट्स ओळा. विश्वजित तरे शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4 मधील. टीम कॅप्टन मिलिंद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. ऑफ साइडला आपण पहिला चेंडू पिच केला होता. अक्षरशः बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवला गेला चेंडू. शेवटचा चेंडू येतो डॉट. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत मीरा मास्टर्स या टीमला त्या 22 धावा. फोन कॉलद्वारे चर्चा झाली. आमच्या सोबत जोडले गेले होते मीराचे खंबीर पाठीराखे हिरेन सोमय्या यांचा कॉल आमच्यापर्यंत आला होता आणि त्यांनी जाहीर केलंय या ठिकाणी प्रत्येक षटकार कोणी षटकार मारा आणि हिरेन सोमय्या यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक घेऊन जा. जीपे तुम्हाला केले जातील. 6 चेंडू 22 धावा. एका साईडला आहेत प्रीतम एका साईडला आहेत विश्वजीत. ग्लुकोन डी मराठी मैदानाच्या आतमध्ये ग्लुकोन डीची गरज आहे. हे आहे पॉवर ऑफ एनर्जी ग्लुकोन डी. पूर्वी अशी ग्लुकोन डी वगैरे नव्हते ना आपल्यासाठी दिनेश भाऊ. पूर्वी पार्लेजी जी म्हणजे जिनियर्स. पार्लेजी पाण्यात बुडवायचे आणि खायचं आणि क्रिकेट खेळायचं. आता वडापाव चायनीजच्या गाड्या आहेत. सगळे स्टॉल असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. पूर्वी असं काहीच नव्हतं. एका त्या प्लास्टिकच्या एकाच टपामधून पाणी प्यायचं देखील तोंड देखील धुवायचं आणि तोच पाणी प्यायचा. एक पिंप भरलेला असायचा त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तो मग असायचा तो फिक्स होता. मग सगळ्या स्पर्धेमध्ये एक पिंप साईडला भरलेला असायचं. सन्माननीय नगरसेवक सचिनजी घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. उमायमाना आगरी मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त करतोय. पहिल्या चेंडूवर प्रीतम मात्र परतीच्या मार्गी आउट. थँक्यू डीचे. आजचा क्रिकेट बदललाय. आजचा युग बदललाय. आजचा काळ बदललाय. आज या टेनिस क्रिकेटनं अनेक 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 लोकांना व्यवसाय दिलेत मी तर म्हणेल. मग ते खेळाडू असू द्या किंवा ट्रॉफ्यांचे शॉप असू द्या किंवा बॅटचे शॉप असू द्या स्पोर्ट्सचे शॉप असू द्या पंच असू द्या कॉमेंटेटर असू द्या लाईव्ह टेलिकास्ट असू द्या डीजे असू द्या मंडपवाले असू द्या. अशा अनेक अनेक लोकांना या टेनिस क्रिकेटनं आताच्या घडीला व्यवसाय मिळवून दिलेत. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 52 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत तब्बल 22. 5 चेंडू 22 धावा. स्ट्राईक एंडवर आपण विनोद या खेळाडूला पाहतोय. ऑफसाईडला बॅटची या ठिकाणी विश्वास मुकादम कमी पडले. आता मात्र चेंडूला थांबू शकत नाहीये. चौकार येतोय. 4 धावा. अजूनही
18 धावांची गरज आहे. चार चेंडू 18 धावा म्हणजे 4 चेंडूमध्ये 3 षटकार मारावे लागतील मीरा संघाला, तर 4 चेंडूंमधून 2 चेंडू डॉट टाकावे लागतील ओळा संघाला. चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर खाली बसतोय. लाईन त्याने लेन अतिशय सुंदर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला आपण पाहिलं, हाताळा गेला, पिचिंग केली गेली. सुरेख गोलंदाजी हाताळा पाहायला मिळते. त्या ठिकाणी गोलंदाज दिलीप कडून वेलकम गंग्या. नारंगी संघाचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस चेंडू हवेत खेळला गेलाय. डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि फक्त इतकंच म्हणू शकेल की एखादा चमत्कार मात्र वाचू शकतो मीरा या टीमला. आणि आता मात्र ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं मात्र या मॅच वर मजबूत पकड निर्माण केले. बघा मी म्हटलं ना एखादा चमत्कार, लगेच बघा एक खेळाडू डीप मध्ये आणलाय. गली क्षेत्राचा खेळाडू अगदी लेग स्टॉप रिजनच्या आसपास आणून ठेवलाय, जेणेकरून एखादा वाईट चेंडू आणि या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकेल मीरा या टीमचं. हे सोच होणे जरुरी आहे, हे विचार होणं गरजेचे आहेत, लक्षात ठेवा. अतिशय सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका, मात्र तितकाच देखणा कॅच त्या ठिकाणी कॅरी केला बलवानं. वेल डन बलवा. थँक्यू प्रमोद पेरवेकर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघा ट्रॉफ्या इतक्या सुंदर आहेत उमेदमान मास्टर्स या स्पर्धेच्या की महिलांना देखील तो मोह आवडत नाहीये ट्रॉफ्यांसोबत फोटो काढण्याचा. इतक्या सुंदर ट्रॉफ्या आहेत. हरीश घरत स्मृती चषक आपण पाहू शकाल. आणि संपूर्ण या आपण महिला वर्ग पाहतोय. काल जागतिक महिला दिन होता आणि आज देखील या महिलांचा सन्मान या उमेदमान मास्टर्सच्या वतीने केला जाईल. या संपूर्ण माईमाऊली आहेत. आज आपण जे कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवशी आपण जे जेवण जेवणार आहोत याच माईमाऊलींच्या मुळेच आपण ते जेवण जेवणार आहोत, लक्षात ठेवा. यांचा देखील खूप मोठा हातभार आहे, मुळाचा वाटा आहे त्या मी म्हणेल जेवणाच्या मंडपामध्ये. अभिनंदन ओळा स्पोर्ट्स ओळा. आजच्या दिवसातील पहिला सामना ओळा संघाने जिंकला आहे आणि मीरा मास्टर्स हार्ड लक अँड बॅड लक. मात्र तुम्ही अगदी वेळेवर आलात त्याबद्दल रमाकांत भोईर अँड कंपनी मीरा मास्टर्स तुमचं मनापासून इथे मी आभार व्यक्त करतोय. चला हस्तांदोलन करा आणि मैदानातून आपण बाहेर पडायचं आहे. तर आर के मोरवा नरेश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. यावेळी आपण विशाल डान्स ग्रुपच्या दिशेनं आणि या पाहूया आपण एक सुंदर असं नृत्य. सांग तुझ्या मनानं काय करतय कोण